मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत। गडचिरोलीत विविध विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं जाणार आहे। गडचिरोली पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांसोबत संवादही साधला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले। जितेंद्र, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र नवीन वर्षाची सुरुवात नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून ते करणार आहेत। या दौऱ्यासंदर्भात नेमकी काय माहिती आहे? नक्कीच कारण आपण पाहिलेलं आहे की गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना आणि गृहमंत्री असताना गडचिरोलीचं जे पालकमंत्री पद होतं ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं आणि या काळात त्यांनी गडचिरोलीमध्ये अनेक भेटी देखील दिलेल्या होत्या। अनेक नवीन प्रकल्प आले आणि नक्षलग्रस्त आणि माओवादग्रस्त म्हणून अतिदुर्गम असा हा जिल्हा ओळखला जातो। त्याचा आता जे आहे त्याला चित्र बदलण्याचं जे आहे ते सपाटा लावल्याचं सरकारकडून दिसून येत आहे। कारण अनेक नवीन प्रकल्प जे आहेत ते आता गडचिरोलीमध्ये येत आहेत। सुरजागडचा प्रकल्प असेल किंवा आज लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या हा मोठ्या प्रकल्पांपैकी एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे। त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन होत आहे। त्याचबरोबर वांगेतुरी या अतिदुर्गम भागामध्ये एका नवीन पोलीस स्टेशनचं सोबतच तेथील रस्त्याचा पुलाचा आणि बस सेवेचंही उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर एक महत्त्वाची घडामोड म्हणजे एक मोठा माओवादी कमांडर आहे, त्यांचं नाव अजून डिस्क्लोज केलेलं नाही, मात्र त्याचं देखील कायद्यासमोर शरणागती पत्करणार असल्याची माहिती मिळते। त्यासोबतच गडचिरोलीतील जे पोलीस जवान आहेत त्यांच्यासोबत देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवाद साधणार आहेत। आज नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे, 2025चा पहिला दिवस असताना पहिल्या दिवसाची जी सुरुवात आहे ती गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री करणार आहेत आणि त्यानिमित्ताने येथील नागरिक असतील, त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा असतील किंवा पोलीस दल असतील, सुरक्षा दल असतील, यांच्यासोबत देखील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज संवाद साधणार आहेत आणि त्यांच्यासोबत आजचा दिवस घालवणार आहेत। त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात हे मुख्यमंत्री आज गडचिरोलीमधून करतायत असंच म्हणावं लागेल। करण, नक्कीच अत्यंत महत्त्वाचा हा दौरा असणार आहे। दौऱ्यामध्ये नेमक्या आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।